सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंचे वडिलांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी नुकतीच आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली होती। यावर अभिजित दिपके चांगले संतापले आहेत। त्यांनी याबाबत बोलताना थेट पंतप्रधान मोदी यांना ललकारलंय। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। तुम्ही डिग्री दाखवा, मी खर्च दाखवतो। अभिजित दिपके यांचं मोदींना आव्हान। पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी। अमेरिका में 30 लाख से लेकर के 1 करोड़ तक का साल भर का खर्च आता है, तो इतना बड़ा खर्च कहां से निकला? हे लोक सगळ्यात पहिली गोष्ट तेच करतात, ईडी सीबीआय पाठवणं सुरू करतात। पाठवून द्या, तुमची ईडी पाठवा, तुमची सीबीआय पाठवा। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी थेट नरेंद्र मोदींना आव्हान दिलंय। याचं कारण आहे आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केलेली एक मागणी। अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली आहे। दरम्यान यानंतर अभिजित दिपके यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच आव्हान दिलंय। महाराष्ट्र सरकार में भी मैंने एक शिकायत की है कि जो शंकर भगवान दिपके जी जो थे वो जूनियर इंजीनियर के पोस्ट पर वहाँ पे MIDC में कार्यरत थे, तो अगर उनकी 60-65 हज़ार की सैलरी थी, उसमें अपने बच्चों को अमेरिका पढ़ाना, क्योंकि अमेरिका में 30 लाख से लेकर के 1 करोड़ तक का साल भर का खर्च आता है, तो इतना बड़ा खर्च कहां से निकला? क्योंकि आपकी अगर 60-65 हज़ार की पगार है, उसमें आप 30-35 लाख रुपए खर्च कर रहे हैं, तो वो चीज समझ में नहीं आती है। इसके विरुद्ध में हमने महाराष्ट्र सरकार में भी शिकायत की है कि इसकी जांच की जाए। अगर आय से अधिक संपत्ति का मामला है तो उस पर कड़ी कार्यवाही की जाए। माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन्सवर आहे की मी कसं बॉस्टनचा खर्च घेऊ शकलो, थोडं बॉस्टनचं शिक्षण घेऊ शकलो। त्यावर माझं असं म्हणणं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे। पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी। त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर माझ्या डिग्रीसोबत सार्वजनिक करायला तयार आहे। सरकारला जी चौकशी करायची आहे त्यांनी ती करावी, असंही यावेळी अभिजित दिपकेने म्हटलंय। सरकार विरोधात बोललं की चौकशी सुरू होते, असं म्हणत अभिजित दिपके यांनी सरकारवरही शरसंधान साधलंय। घरापर्यंत येऊ द्या, जी चौकशी करायची आहे करून घ्या। आपल्याला माहिती आहे या देशात आपण जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलतो, मी काय पहिला व्यक्ती नाहीये ज्याच्यासोबत असं होतंय। जेव्हा ज्यांनी या सरकारच्या विरोधात आवाज उठवलाय, त्यांना प्रश्न विचारले, हे लोक सगळ्यात पहिली गोष्ट तेच करतात, ईडी सीबीआय पाठवणं सुरू करतात। पाठवून द्या, तुमची ईडी पाठवा, तुमची सीबीआय पाठवा। अभिजित दिपके यांनी नीट पेपर फुटीनंतर देशात ठिकठिकाणी आंदोलन केलं। जंतर मंतरवर सरकार विरोधात जन आंदोलन उभं केलं आणि सरकारला नमवलं। मात्र त्याच अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या माहितीची मागणी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे दिपकेंनी देखील मोदींची डिग्री सार्वजनिक करण्याचं आव्हान दिलंय। त्यामुळे दिपकेंनी दिलेलं आव्हान पूर्ण होणार की त्यांच्या संपत्तीची चौकशी होणार, याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।